तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत एका अशा पौराणिक आणि ऐतिहासिक ठिकाणावर की जे ठिकाण पेशवेकालीन आहे. मंडळी, या ठिकाणाविषयी सविस्तर माहिती आणि हे ठिकाण नेमकं कोठे आहे त्याचा आढावा मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटन एक्सप्लोर विथ राजे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. मी निलेश राजे. मंडळी, आपण भरपूर व्हिडिओमध्ये जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळी, आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय ऐतिहासिक म्हणजे पेशवेकालीन आणि मुघलकालीन असं एक मंदिर आहे, एक तलाव आहे, अतिशय जुना तलाव आहे आणि एक पेशवेकालीन मंदिर आहे रामाचं, हे पाहणार आहोत. आता मंडळी, हे नेमकं कोठे आहे, कसं आहे आणि त्याबद्दलची माहिती आता आपण पाहूया. तर चला तर मंडळी, एक ऐतिहासिक असा तलाव आणि मंदिर, चला तर मग. तर मंडळी, नेहमीप्रमाणे घरातून निघाल्याच्या नंतर आता आपण थेट पोचतोय ते ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम या शहरात. मंडळी, कल्याण शहरातील पार नाका या ठिकाणी ही ऐतिहासिक मंदिरं आणि तलाव आहे, ते आता आपण पाहू. तर मंडळी, आता आपण कल्याण पश्चिममधील पार नाका या ठिकाणी या मंदिरासमोर पोचलेलो आहोत. बाजूलाच आपण गाडी पार्क करूया. हा बघा, हा बोर्ड आहे श्री रामजी देवस्थान. मंडळी, मंदिरात प्रवेश करताच आपल्याला समोर दिसतात ते श्री हनुमान. प्रथम दर्शनी श्री हनुमानांचे दर्शन घेऊया. जय श्रीराम, जय हनुमान. आणि श्री हनुमान मंदिर याच्या समोरच आहे श्रीराम मंदिर. आता मंदिरात प्रवेश करूया मंडळी. मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल हे संपूर्ण बांधकाम बघा, लाकडात केलेलं आहे, जुन्या लाकडात. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेच्या मूर्ती आहेत या ठिकाणी. त्यांचं दर्शन घेऊया. जय श्रीराम. मंडळी, तुमच्या लक्षात येईल हे बघा, या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे लाकडाचं आहे. जुने वासे या मंदिरासाठी वापरलेले आहेत आणि हे अतिशय ऐतिहासिक म्हणजे पेशवेकालीन श्रीराम मंदिर आहे. किती सुंदर नक्षीकाम पण आहे बघा. आणि मंडळी, या दरवाजातून, मंदिराच्या या दरवाजातून आपण बाहेर पडतोय आणि आता आपण थेट जातोय ते पुष्करणी तलाव म्हणजेच पोखरणचा तलाव. आणि त्याच्या बाजूलाच श्री गणपती बाप्पांची सुरेख पौराणिक अशी मूर्ती आहे. ते बघा, हे बंदिस्त केलेले आहे मंडळी, कारण जवळजवळ या तलावात 20,000 चौरस फूट याचं लांब क्षेत्रफळ आहे आणि जवळजवळ 70 फूट हे खोल आहे. हा पौराणिक आहे, अतिशय ऐतिहासिक आहे. याला ऐतिहासिक वारसा म्हणजे मंडळी
त्यावेळचे जे सुभेदार होते मंडळी, त्यावेळचे जे सुभेदार होते रामजी बिवलकर यांनी 1765 साली हा तलाव बांधून दिला होता, याची निर्मिती केली होती. आणि त्यावेळी कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरात मंडळी याच तलावातून पिण्याचं पाणी दिलं जात होतं. असा हा पेशवेकालीन ऐतिहासिक पोखरण म्हणजेच पुष्करणी तलाव. आणि हीच ती सुबक अशी पौराणिक पुरातन अशी पोखरणच्या गणपती बाप्पांची मूर्ती. बघा ही किती काचेमध्ये जतन करून ठेवली आहे मंडळी. साधारण 1982 साली या बाप्पांची योग्य चौथऱ्यावर स्थापना केली आहे मंडळी. या अगोदर बाजूलाच असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये ही बाप्पांची मूर्ती ठेवलेली होती. आपल्याला हे दगडी बांधकाम बघूनच लक्षात येईल मंडळी किती पुरातन ऐतिहासिक आहे ते. आणि मंडळी या मंदिराच्या शेजारीच बाजूलाच श्री काशी विश्वेश्वर, अक्षत गणपती अशी मंदिरं आहेत मंडळी. आणि मंडळी हा ऐतिहासिक ठेवा कसा जपून ठेवला आहे हे सुद्धा आपण येऊन एकदा प्रत्यक्ष पाहावं. या ठिकाणी आपण जरूर भेट द्या. आपल्याला काहीतरी पुरातन ऐतिहासिक असं पाहायला मिळेल. मंडळी बाय रोड साधारण आपण आलेलोच आहोत. आणि जर आपल्याला ट्रेननी यायचं आहे तर कल्याण लोकल, CST पासून कल्याण लोकल आपल्याला मिळून थेट कल्याण पश्चिम दिशेला यायचं आहे. आणि तिथून साधारण 20 रुपये रिक्षा भाडे आहे माणसी. मंडळी या कल्याण शहरातील ऐतिहासिक ठिकाणाला आपण नक्की भेट द्या. तर मंडळी हे होतं पोखरणचा तलाव, ऐतिहासिक असा पोखरणचा तलाव जो पेशवेकालीन आणि मुघलकालीन आहे, मंदिर आणि पोखरणचा गणपती. तर मंडळी इथून पुढे नेहमीप्रमाणे आपला प्रवास बॅक टू पॅव्हेलियन. तोपर्यंत बघत राहा राजेशाही पर्यटन एक्सप्लोर विथ राजे हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. आणि हां मंडळी, आपला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल आपले अभिप्राय कॉमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तर निलेश राजेचा आपल्याला नमस्कार, धन्यवाद.